तुमचं स्वागत। यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। कोकणाला पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे आज खबरदारी म्हणून प्रशासनाने रायगड आणि रत्नागिरीतील जिल्ह्यांना शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रायगडमध्ये पावसाचा जोर अजूनही काही भागामध्ये कायम आहे। त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका आणि महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। रोहा शहरातील अष्टमी आणि रोहा रेल्वे स्थानक परिसरात पुराचं पाणी शिरल्यामुळे इथल्या जनजीवन हे विस्कळीत झालंय। नागोठणे शहर देखील पाण्याच्या विळख्यामध्ये असून नागोठणे बस स्थानक परिसराला आंबा नदीचा विळखा पडलाय। महाड शहरातील भोई घाट परिसर सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे सुकट गली आणि भाजी मार्केट परिसरामध्ये पुराचं पाणी आलंय। मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये धुवाधार पाऊस पडल्यामुळे एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेत, मात्र त्याचवेळी शाळकरी मुलांना हा पाऊस सुट्टी देणारा ठरतोय। मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड या भागात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आणखी 2-3 दिवस जो काही अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवरच्या, विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी शाळेला सुट्टी देणं या संदर्भातले अधिकार त्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे। हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ही सर्व परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्यात। सुधारित वेळापत्रकानुसार आता या सर्व परीक्षा 23 ऑगस्ट पासून नियोजित वेळेनुसार होणार आहेत। मुंबईच्या किंग सर्कलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केल्यानं मुंबई पोलीस आयुक्तांनी माटुंगा पोलिसांचं कौतुक केलं। ही तत्परता आणि प्रसंगावधान पाहून नागरिकांच्या सेवेसाठीची आमची बांधिलकी अधिक दृढ होते, यात काहीच शंका नाही, असं म्हणत पोलीस आयुक्तांनी ट्विट केलं। तसं बघायला गेलं तर पोलिसांचं हे आद्य कर्तव्य आहे। आपले नाती गोती सगळे शेवट लांब ठेवून प्रथम आपलं पोलीस कर्तव्य बजावणं हेच पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे। त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य यशस्वीरित्या पाडण्याचा प्रयत्न केला मी। मराठवाड्यातील लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसाने चांगलाच हाहाकार केलाय। आतापर्यंत नांदेडमधील 4 गावांमध्ये 293 लोक पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यातील रावण गावातून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय। हसनाळ गावामध्ये 5 जण वाहून गेले होते, त्यातील 3 जणांचे मृतदेह सापडलेत। भासवाडी गावातून 20 तर भिंगोली गावातून 40 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। जिल्ह्यातील हजारोंहून अधिकची शेतजमीन ही पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची मागणी करतायत। खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। NDRFची टीम, SDRFची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीत देखील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी भिवंडीकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर साचलेलं पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आला होता। यावेळी ही दरवर्षीचीच परिस्थिती असून साचलेल्या पाण्यावर प्रशासनानं काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती या स्पायडरमॅननं केली आहे। मैं प्रशासन से यही गुजारिश करूंगा कि आप जल्द से जल्द इसका कुछ रोक निकालो। हर साल यही हालत, सब लोगों को तकलीफ, हर पूरे भिवंडीकर को तकलीफ है ये चीज के लिए, इसलिए मैं यहाँ उतरा हूँ पानी में पानी साफ करने के लिए। मुंबईसह उपनगरांमध्ये 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस झालाय। चेंबूरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून 6 तासांमध्ये 170 मिलीमीटर पाऊस झालाय। अनेक भागांमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं, तर काही ठिकाणी नागरिकांच्या कमरे इतकं पाणी असल्यामुळे चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता।
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी ही जोर धरत असतानाच आता राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। कर्जमाफी कधी करायची, केव्हा करायची, कशा पद्धतीने करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण वारंवार चर्चा करतो आहे। परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणा सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार मिळेल। ठाण्यातील माजीवाडा परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार झालेल्या पावसामुळे माजीवाडा परिसरातील गणपती कारखान्यामध्ये देखील पाणी साचलंय। गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अशातच गणपतीच्या मूर्त्यांचं या साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे या गणपती बनवणाऱ्या कारागिरांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालंय। या साचलेल्या पाण्यावर प्रशासनानं काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी आता मूर्तीकारांकडून करण्यात येते। वाशिमच्या रिसोड तालुक्यात थरारक घटना घडली आहे। नेतनसा गावातील महादेव संस्थान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 युवकांना कांचन नदीच्या पुराच्या पाण्यानं अचानक वेढा घातला। चोहूकडे पाणी आणि 5 तासांहून अधिक काळ मंदिर परिसरामध्ये अडकलेले हे युवक जीवघेण्या परिस्थितीमध्ये होते। प्रशासनाकडून मदत पोहोचवण्यास उशीर झाला, पण धाडसाने एका युवकानं पुरातून मार्ग काढत इतरांना देखील थरारक पद्धतीनं वाचवलंय। जळगावच्या यावल तालुक्यातील मनुदेवी येथील धबधबा हा प्रवाहित झालाय। यावल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। राज्यभरात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्या नाले हे ओसंडून वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा हा ओसंडून वाहू लागलाय। त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीनं सप्तकुंड धबधबा पर्वणी ठरलाय। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। पंचगंगा नदी सध्या 32 फुटांवर असून पात्राबाहेर पडली आहे, तर जिल्ह्यातील 52 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदी ही एकूण 40 फुटांवर असून इशारा पातळीपासून केवळ 4 फूट दूर आहे। तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू असल्यामुळे पाणी पातळी आणखी वाढू शकते। मात्र दिलासादायक बाब म्हणजे अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय। कोल्हापूर आणि सांगलीतील परिस्थिती पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असेल, त्यामुळे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। अंधेरी पश्चिमच्या डीएन नगर पोलीस वसाहतीमध्ये स्लॅब कोसळला। या दुर्घटनेत 3 लहान मुलंही जखमी झाली आहेत। यामुळे पोलीस अधिकारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तर स्लॅब कोसळलेल्या घरातील पोलीस अधिकाऱ्यांनी भाड्याच्या घरामध्ये जाणं पसंत केलंय। गंभीर बाब म्हणजे यापूर्वी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली होती, तरी सुद्धा संबंधित विभागानं दुरुस्ती आणि देखभाल कार्यालयाकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा हा धोका निर्माण झालाय। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ढिलाईमुळे घडणाऱ्या या अपघातांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची स्थानिकांकडून मागणी करण्यात येते आहे। मुंबईतील मलबार हिलमध्ये भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे। हैदराबादमधील इस्टेटची भिंत अचानक कोसळली। दुर्घटनेमध्ये 35 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय। सतीश शिर्के असं मृत सुरक्षा रक्षकाचं नाव असून त्यांना नायर रुग्णालयामध्ये नेत असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। चुरशीची ही लढत सर्वांचं लक्ष वेधून घेते। वडाळा डेपो इथं सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचं उत्कर्ष पॅनल, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सहकार समृद्धी पॅनल अशी थेट टक्कर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। तिसरं शशांकराव पॅनल देखील मैदानात असल्यामुळे सामना हा अधिकच रंजक बनलाय। यामुळे 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे बेस्ट कामगार आणि मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मुंबईत दुपारी मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पिकांचं नुकसान, पूरग्रस्त भागाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या विषयांवर मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे।
दुष्काळ नुकसानग्रस्तांची काही मदतीची घोषणा करणार का, याकडे देखील राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. संगमनेरमध्ये रविवारी हरिनाम सप्ताहामध्ये हभप संग्राम महाराज भंडारे यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. कीर्तनादरम्यान राजकीय भाष्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर पोलिसांनी 4 जणांसह अज्ञात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. थोरात विरुद्ध खताळ वादातून ही घटना घडल्याची चर्चा रंगली असून आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजप अध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय. दरम्यान समाज माध्यमांवर कीर्तनकाराने केलेल्या या वादग्रस्त पोस्टमुळे प्रकरण हे अधिकच तापलं असून या प्रकरणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईत काही दिवसांपूर्वी राजकीय इनिंग बदलणाऱ्या माजी नगरसेविका हेमलता पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशाला काही दिवस उलटत नाहीत तेवढ्यात त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेला देखील रामराम ठोकलाय. आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. दिल्लीमध्ये आज एनडीए संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या या बैठकीला उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रणनीती आणि पुढील राजकीय समीकरणांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली. उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडी आपला उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पद्मश्री शास्त्रज्ञ एम अन्नादुराई यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. एनडीएने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीनं थेट लढण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दुपारी सर्व विरोधी पक्षांचे नेते जमणार असून उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता विरोधक एकजूट दाखवण्याच्या तयारीत आहेत.